ही मूवी रिलीज झाल्यापासून प्रत्येक जण याच मूवी बद्दल बोलतोय. धुरंधर मूवीची कास्ट ही धुरंधर आहेच, पण कुठलंही एक्झॅजरेशन न करता सांगतोय काय ऑस्कर लेवल ऍक्टिंग केली. रेहमान डकेत म्हणजेच अक्षय खन्नाच्या कॅरेक्टरने रणवीर सिंगच्या कॅरेक्टरला ऍक्टिंगच्या मामल्यामध्ये पूर्णपणे खाल्लंय भावाने. मूवीमध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील, बोलूया. पण त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोष्टी पिढीच्या एपिसोड नंबर 12 मध्ये. मूवीमध्ये दाखवलेले खूप सारे कॅरेक्टर्स आणि इव्हेंट्स हे रिअल लाईफ आहे. जसं अक्षय खन्नाचं कॅरेक्टर रेहमान डकेत, ज्याचा 2009 मध्ये संजय दत्तच्या कॅरेक्टर SP चौधरी असलम कडून एन्काउंटर केला जातो. हे रिअल लाईफ इव्हेंट आहे. आणि 2014 मध्ये SP चौधरी असलमला ठोकलं जातं, जे आपल्याला मोस्ट प्रोबॅबली सेकंड हाफ मध्ये बघायला भेटेल. अजून एक कॅरेक्टर आपल्याला बघायला भेटतं, अर्शद पप्पू, जो रेहमान डकेत गँगचा एक मुख्य विरोधी असतो. पुढे जाऊन अर्शद पप्पू आणि त्याच्या गँगचे गळे कापून शरीरापासून वेगळे केले जातात. ते आपल्याला सेकंड हाफ मध्ये बघायला भेटेल. आणि हे कोणाकडून केले जातात तर उजर बलोच हा रेहमान डकेतचा कझन. तुम्हाला रिअल लाईफ मध्ये रणवीर सिंगच्या कॅरेक्टर हमजाची काहीच इन्फॉर्मेशन भेटणार नाही, आणि ते साहजिकच आहे. जर त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगलवरती भेटली तर तो कसला अंडर कव्हर एजंट ना, बरोबर आहे ना. बेसिकली हमजा म्हणजे रणवीर सिंगचं कॅरेक्टर एक इंडियन ॲसेट आहे, ज्याला इंडियन सिक्युरिटी फोर्सेस कडून किंवा आपण इंटेलिजन्स कडून म्हणू शकतो, ज्याला पाकिस्तानमध्ये डिप्लॉय केले गेलं आहे. आय होप तुम्हाला हा सर्व सावळा गोंधळ समजून येतो. खेर हा सर्व सावळा गोंधळ आणि हमजाचे पुढचे टार्गेट आपल्याला सेकंड पार्टमध्ये बघायला भेटतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फक्त सिने बोलपट. थँक्यू गाईज.